नमस्कार. नवसूर्योदय राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भुजबळ पद्मश्री मनोज कुमार राहणार वाल्हे तालुका पुरंदर जिल्हा पुणे. आजच्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे आत्महत्या अयशस्वी निर्णय. या विषयावर मी माझे मत आज तुमच्यासमोर सादर करणार आहे. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं, एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं, एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं. धैर्यानं त्याच मार्गानं पुढे जायचं असतं, तर धैर्यानं त्याच मार्गानं पुढे जायचं असतं. आपला देह हा पंचमहाभूतांपासून तयार झालेला असतो, म्हणजेच अग्नी, वायू, जल, पृथ्वी व आकाश यांपासून आपला देह तयार होतो. आपण जन्माला येतो ते आईच्या उदरातून, म्हणजेच आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांपासून आपण तयार होतो. आपला देह हा खूप मौल्यवान असतो. ज्यावेळी बाळ जन्माला येतं त्यावेळी ते रडतं आणि कधी कधी हसतं सुद्धा. ज्यावेळी ते बाळ रडतं त्यावेळी त्याची आईसुद्धा रडत असते, आणि ज्यावेळी ते बाळ हसतं त्यावेळी त्याची आईसुद्धा हसत असते, कारण या दोघांची नाळ ही एकत्र जोडलेली असते. आपल्या बाळाच्या पाचवीला आपली आई आजी वही पाठ्यपुस्तक पुजत असते. तिला वाटतं सटवाई येईल आणि आपल्या बाळाचं चांगलं आयुष्य निघून जाईल. आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजेच तो पुढे जाऊन काय करू शकतो यावर आपण चर्चा करतो. पण तो पुढे जाऊन वाईट गोष्टींकडे वळेल यावर आपण चर्चाच करत नाही. आपण जसजसे मोठे होतो तसतशी आपली संकटेही वाढत जातात, आणि जो ह्या संकटांना सामोरे जाईल तोच खरा माणूस म्हणावा लागेल. म्हणून आपण माणूस म्हणून जन्माला यावं आणि माणूस म्हणूनच मरावं हे प्रत्येकानं ठरविलं पाहिजे. मी आता मुद्द्याकडे येते, म्हणजेच आत्महत्या. आत्महत्या म्हणजे काय तर ती लोक स्वतः करतात, आणि हत्या म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची केलेली असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यू, म्हणजेच निसर्गाची किमया सर्वात श्रेष्ठ म्हणजेच मृत्यू. माणूस तर प्रत्येकातच मरत असतो, पण निसर्गाची किमया मात्र सर्वात लय भारी. माणूस हा इतका हवरट आहे की त्याला जे पाहिजे त्यासाठी तो सतत धडपडत असतो, पण त्याला जे मिळालंय त्यात समाधानी असतात ती फक्त असमाधानी. प्रत्येक वाईट गोष्टीवर काळ हे खूप मोठे औषध आहे. इतिहासामध्ये जे क्रांतीसूर्य होते ते आपल्या देशासाठी बलिदान देत होते. कोणाला फाशी दिली जाईल, कोणाचे डोळे काढले जात, कोणाचे पाय तोडले जात, तर कोणाचे हातही तोडले जात. तरीही ते क्रांतीसूर्य आत्महत्या करीत होते. पण आधुनिक काळामध्ये माणसाचे विचार बदलू लागलेले आहेत. थोडं काही कमी पडलं की त्यावर पर्याय म्हणून आत्महत्या, प्रेम प्रकरण आत्महत्या, मार्क्स कमी पडले आत्महत्या, नोकरी नाही मिळाली आत्महत्या, कोणता मोठा आजार झाला आत्महत्या. अरे तुम्ही जर असंच यमक जुळवत बसला तर शब्द कमी पडतील. मुलाने छेड काढली की मुलीची आत्महत्या. हे काही कारण झालं का हो? अगं देवाने तुला 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, काढ पायातली लाव गालावर, मग बघूच तुझी कोण छेड काढते. एवढं साधं आणि सोपं कारण असताना का बरं आत्महत्या करावी? हे जेव्हा लोकांना समजू लागेल ना तेव्हाच प्रश्न सुटतील. मार्क्स कमी पडल्यावर आपण औषध पितो, नाहीतर कुठेतरी जाऊन जीव देतो. अरे जीव हा एवढा स्वस्त आहे का जो क्षुल्लक कारणासाठी देता? शेतकरीही भरपूर आहेत, कर्ज झाल्यावर आत्महत्या करतात. पण त्या शेतकऱ्याला मला आज सांगायचंय, कर्ज आज आहे कदाचित उद्या नसेलही. तुमच्या कर्जापेक्षा तुमच्या जीवाची किंमत ही जास्त आहे. आणि आत्महत्या करणाऱ्या प्रत्येकालाच मी सांगते की तुमच्या सोबतीची गरज ही तुमच्या कुटुंबाला आहे. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, ज्या वडिलांनी तुम्हाला बोट धरून चालायला शिकवलं, ज्या आजी आजोबांनी समाजामध्ये कसं वावरायचं याची शिकवण तुम्हाला दिली, एवढंच नव्हे तर ज्या बहीण भावानं आणि मित्रमैत्रिणीनं प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची साथ दिली, आत्महत्या करताना तुम्ही जर यांचा विचार करत नसताल तर या नात्याला काही अर्थच उरत नाही. मित्रहो, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते. एक गाव होतं, गावाच्या कडेला ओढा होता आणि त्या ओढ्याच्या कडेला एक स्मशानभूमी होती. थंडीचे दिवस होते, रात्री 12-12:30चा सुमार होता. त्यावेळी 2 भिकाऱ्याची पोरं थंडीने अंग कुडकुडतंय म्हणून त्या झाडाखाली बसली होती. त्या रस्त्याने एक व्यक्ती चालली होती. त्या व्यक्तीने आपल्या अंगावरची चादर काढून त्या 2 मुलांना दिली. त्या मुलांना वाटलं जगातील सर्वात मोठं सुख हे आपल्या वाट्याला आले, असं समजून ती मुलं झोपी गेली. महिने 2 महिने उलटून गेले. त्या स्मशानभूमीमध्ये एक प्रेत आलं होतं. त्या प्रेतावरचं कापड
मेलेला माणूस कधी त्रास देत नाही, तर जिवंत माणूस मात्र त्रास दिल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आम्हाला मेलेल्या माणसाची भीती वाटत नाही, आम्हाला भीती वाटते ती फक्त आणि फक्त जिवंत माणसाची. आत्महत्या करणाऱ्यांना मी एवढं सांगते, तुम्ही जर क्षुल्लक संकटांना घाबरून, क्षुल्लक कारणांवरून जर आत्महत्या करीत असाल, तर तुमच्या कुटुंबाला त्या प्रेतावरचं कापड घेऊन झोपण्याची वेळ येऊ नये याचा सुद्धा विचार तुम्ही केला पाहिजे. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन, जीवन किती सुंदर आहे आयुष्य तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे आयुष्य तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. एवढे बोलून मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.